नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. वल्लरीने श्वेताला नाशिकला पाठवलेलं असतं तेव्हा ती तिला फोन करून विचारू लागते की तुम्ही सुखरूप पोहोचलात का, आणि पुढे म्हणते की तुम्ही इंद्रायणीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि स्वतःची काळजी घ्या. आता वल्लरीने अण्णा केदारने प्रेरणाला जिथे किडनॅप केलं होतं त्या ठिकाणी श्वेताला पाठवलेलं असतं. त्यामुळे आता मनोजला जरा आश्चर्य वाटतं आणि तो तिला विचारू लागतो, वल्लू मला एक समजत नाहीये की तू श्वेताताईंना त्या ठिकाणी एकटीलाच का पाठवलं. त्यावर वल्लरी त्याला म्हणते की तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन, पण वेळ आल्यानंतर. आता मनोज वल्लरीला म्हणू लागतो की आता प्रेरणाताई आणि तेजा इथे येणार आहे, त्यामुळे आता त्यांना फेस कसं करायचं हेच मला समजत नाहीये. वल्लू तू याचा विचार केलास का. तेव्हा वल्लरी लगेचच पोलीस स्टेशनला फोन करून चौकशी करू लागते की मी ॲडव्होकेट वल्लरी मनोज भांबरे बोलतीये. आज तेजस्विनी विचारे आणि प्रेरणाची सुटका होणार आहे. आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये प्रेरणाने अजितचं टेन्शन घेतल्यामुळे ती बेशुद्ध पडलेली असते. त्यामुळे पोलीस इन्स्पेक्टर साहेब आता अजितला तिथे घेऊन येतात. प्रेरणाला बघितल्यानंतर आता अजित खूप घाबरतो आणि तिला विचारू लागतो की ए प्रेरणा, डोळे उघड ना, काय झालंय तुला. हे बघ, मी तुझा अजित तुला भेटायला आलोय. पण प्रेरणा मात्र काहीच रिस्पॉन्स करत नसते. त्यामुळे आता अजित आणखीच घाबरतो आणि सगळ्यांना विचारू लागतो की माझ्या प्रेरणाला काय झालंय. तेव्हा तेजा म्हणते की प्लीज पाणी आणा. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबलला सांगतात की त्यांना पाणी द्या. आता अजित प्रेरणाच्या तोंडावरती पाणी शिंपडतो. त्यामुळे आता प्रेरणा शुद्धीवर येते. तेव्हा अजित तिला म्हणू लागतो की प्रेरणा, तुला काय झालं होतं. तेव्हा प्रेरणा त्याच्याकडे बघत म्हणते की अजित, तू हे काय केलंस. तुला माहित आहे ना की अण्णा केदारचा खून मी केलाय, मग तू का हा आरोप तुझ्यावरती ओढून घेतलास. पुढे ती त्याला म्हणू लागते, तसंही मी समाजाच्या नजरेत बदनाम झाली आहे, त्यामुळे मला जी शिक्षा होईल माझ्या नशिबाने ती मी भोगायला तयार आहे. पण तू असं का केलंस. जो गुन्हा तू केलाच नाहीये त्याची शिक्षा तू का भोगायची. तेव्हा अजित तिला म्हणतो, हे बघ प्रेरणा, तू शांत हो आणि आतापर्यंत जे काही झालं त्या सगळ्या गोष्टी तू आता मागे टाक. मी तुला कधी विचारलं का की तू काय केलंय, अण्णा केदारने तुझ्याबरोबर काय केलंय. मला या गोष्टीशी अजिबातच काही घेणं नाहीये. तेव्हा प्रेरणा म्हणू लागते, पण जगाचं काय. लोकांची तोंड आपण बंद करू शकत नाही ना. तो अण्णा केदार खरं बोलला होता की जी बाई एका परपुरुषाबरोबर 9 रात्र आणि 8 दिवस राहते तिला समाजामध्ये काय किंमत असणार आहे. त्यामुळे लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याकडे नसणारे. पुढे ती म्हणते, पण अजित, मी तुझी शपथ घेऊन सांगते की अण्णा केदार आणि माझ्यामध्ये काहीच झालेलं नव्हतं. तेव्हा अजित तिला म्हणतो, हे बघ प्रेरणा, माझा तुझ्यावरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे आणि या गोष्टीशी मला काहीही घेणं नाहीये की तुझ्याबरोबर काय झालं काय नाही. अण्णा केदारने तुझा कसा छळ केला, तुझ्याबरोबर काय केलं हे महत्त्वाचं नाहीये. पुढे तो तिला म्हणू लागतो, हे बघ प्रेरणा, तुला माहीत आहे की मी तुझ्या फक्त शरीरावर प्रेम नाही केलं तर तुझ्या आत्म्यावर प्रेम केलंय. आणि बायको म्हणजे अर्धांगिनी असते ना ग. तू तर माझा संपूर्ण आत्मा व्यापलास. त्यामुळे मला बाकीच्या गोष्टींशी काहीही घेणं नाहीये. आता प्रेरणा काहीतरी बोलणार तितक्यात अजित इन्स्पेक्टर साहेबांना खुणवतो. तेव्हा ते सगळेजण बाहेर जातात. तेव्हा अजित तिला म्हणू लागतो, हे बघ प्रेरणा, मला जरी शिक्षा झाली तरीही मला काही फाशीची शिक्षा होणार नाहीये. त्यामुळे काही दिवस मी जेलमध्ये राहील आणि त्यानंतर सुटून येईल. तेव्हा आपण पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करू. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणू लागते की हे काय बोलतोयस तू अजित. हे बघ, तू काहीही केलं नाहीये, मी तुला काहीच होऊ देणार नाही. तुला माहिती आहे ना की मी खून केलाय, त्यामुळे शिक्षा मलाच भेटायला हवी. तुला समजत कसं नाहीये. तितक्यात पोलीस कॉन्स्टेबल तिथे येतात आणि त्यांना म्हणतात की आता बाहेर चला. असं म्हणून आता ते दोघांनाही बाहेर घेऊन येतात. मात्र दोघांनीही एकमेकांचा हात पकडलेला असतो. अजित प्रेरणाला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेरणा अजित अजित म्हणून रडू लागते. आता तेजाने प्रेरणाचा हात पकडलेला असतो आणि पोलीस कॉन्स्टेबल अजितला तिथून घेऊन गेलेले असतात. आता इकडे वल्लरी तेजा आणि प्रेरणाची वाट बघत असते. तितक्यात डोरबेल वाजते. त्यामुळे वल्लरी पटकन येऊन दरवाजा उघडते तर समोर तेजा आणि प्रेरणा आलेल्या असतात. त्यांना बघून आता ती त्यांना मिठी मारते आणि विचारू लागते की कशा आहात तुम्ही. तेव्हा प्रेरणा म्हणते की वल्लरी,
मी खरंच हताश झाले असं म्हणून ती आता रडू लागते आणि वल्लरीच्या पायाशी बसते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही हे काय करताय? तेव्हा प्रेरणा म्हणू लागते, वल्लरी, खूप मोठी वकील आहेस ना ग तू, आणि पैसे न घेता लोकांना न्याय द्यायचं काम करतेस. मग मला न्याय दे असं म्हणून ती तिच्याकडे अजितसाठी न्यायाची भीक मागू लागते. आता प्रेरणाची अवस्था बघून सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. आता नानावटी सरही प्रेरणा आणि तेजाला घरी घेऊन आलेले असतात. तेही तिथे उभे राहून सगळं काही बघत असतात. तेव्हा प्रेरणा वल्लरीला म्हणत असते की माझ्या अजितला सोडव ग, त्याने खरंच काही केलेलं नाहीये. तू, तेजा आणि मनोज भाऊजी तुम्ही तिथे होतात ना, तुम्ही पाहिलंय की अण्णा केदारचा खून मी केलाय. आता वल्लरीला काय बोलावं हेच समजत नसतं. तेव्हा प्रेरणा तिच्यासमोर हात जोडत म्हणते की वल्लरी, प्लीज माझ्या अजितला यातून सोडव. पुढे ती म्हणू लागते की कोणत्या देवाचा धावा करू मी, आणि या वेळेला कोणता देव माझ्यासाठी धावून येईल मला काहीच समजत नाहीये. आता तूच एक आहेस, प्लीज मला न्याय मिळवून दे, मला वचन दे की तू माझ्या अजितला सोडून आणशील. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, हे बघा प्रेरणाताई, तुम्ही अशा हताश होऊ नका. ती पुढे म्हणू लागते की मी तुम्हाला खोटी आश्वासनं देऊ शकत नाही, पण मी एवढं नक्की तुम्हाला सांगू शकते की काहीही झालं तरी वाट्टल ते करून आपण अजित भाऊजींना सोडवण्याचा प्रयत्न करू. तेव्हा प्रेरणा तिचे पाय धरत म्हणते, हे बघ वल्लरी, मला फाशीची शिक्षा झाली तरी चालेल, पण माझ्या अजितला काही होता कामा नये. तू जर माझी मदत नाही केलीस तर मी तुझ्या पायावरती डोकं रगडून जीव देईल. आता वल्लरी प्रेरणाचा हात धरून तिला उठवते आणि तिला म्हणते, प्रेरणाताई, तुम्ही खरंच एवढ्या हायपर होऊ नका, शांत व्हा. तेव्हा प्रेरणा तिला म्हणू लागते, पण तू मला वचन का नाही दिलंस वल्लरी? तेव्हा वल्लरी तिला म्हणू लागते की प्रेरणाताई, मी कसं वचन देऊ तुम्हाला? मला खरंच समजत नाहीये की आता मी करू तरी काय. तेव्हा प्रेरणा तिला म्हणते की आजवर प्रत्येक गोष्टीसाठी तू आमची ढाल बनून उभी राहिलीस ना ग आमच्यासाठी. मग आता तर तुझ्यासोबत नानावटी सर आहेत. तेजा, सांग ना ग हिला, माझ्या अजितला सोडवून आण. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही शांत व्हा आणि आराम करा, मी आहे तुमच्यासोबत असं म्हणत आता वल्लरी तिला तिथून घेऊन जाते. आता थोड्या वेळातच नानावटी सर वल्लरीला म्हणू लागतात, हे बघ वल्लरी, तुझ्यासमोर आता 2 चॅलेंज आहेत. पहिलं म्हणजे प्रेरणाने सेल्फ डिफेन्ससाठी तो खून केलाय, त्यामुळे तिची निर्दोष सुटका करणं, आणि दुसरं म्हणजे अजितने हा खून केलाच नाहीये हे सिद्ध करणं. त्यावर वल्लरी म्हणते, पण मी कसं करू हे? तेव्हा नानावटी सर तिला सांगतात की माझ्याजवळ 2 पंचनाम्याच्या कॉपी आहेत, त्यातली एक मी तुला देतो आणि एक माझ्याजवळ ठेवतो. मी अजून वाचली नाहीये, तेव्हा तुला वेळ मिळाला तशी तू वाच, यामुळे आपल्याला हेल्प होईल. असं म्हणत आता नानावटी सर तिथून निघून जातात. काही वेळानंतर वल्लरी विचार करत असते की रघुला नाशिकवरून ठाण्याला येऊन सुसाईड करायची काय गरज होती. तितक्यात तिथे तेजा येते आणि तिला विचारू लागते की कसला विचार करतेयस वल्लरी. त्यावर वल्लरी तिला म्हणते, केसचा, आणि दुसरा कुठला. तेव्हा वल्लरी तिला सांगू लागते की मी हा विचार करत होती की प्रेरणा आणि अजित भाऊजींनी रघुवर एवढा जीव लावून सुद्धा त्याने त्या अण्णा केदार सारख्या नालायक माणसाची साथ दिली आणि त्याच्यासाठी त्याने जीव दिला, हे कसं शक्य आहे? तेव्हा तेजा म्हणू लागते, या गोष्टीचा मीही विचार केलाय की कोणासाठी एवढा त्याग कोणी कसं करू शकतं. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, खरंच तुम्ही या गोष्टीचा खरंच विचार करता तेजाताई? जर तसंच असेल तर मला सांगा, तुम्ही का असं केलं? त्यावर तेजा तिला सांगू लागते की मला माहिती आहे वल्लरी, तुला आता माझा राग येत असेल, पण खरं तर आपण जेव्हा मैत्रिणी सुरुवातीला एकत्र आलो तेव्हा आपण एकमेकांना, आपली छान मैत्री झाली, आपण एकमेकांवर प्रेम करू लागलो, त्यामुळे आपण एकमेकींसाठी जीव द्यायला सुद्धा तयार झालो. पुढे ती म्हणू लागते की वल्लरी, तुझा आणि प्रेरणाचा सुखी संसार चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही किती स्ट्रगल करता हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. आणि माझं काय, माझं तर अजून लग्न सुद्धा झालं नाहीये. पुढे ती म्हणते की मला त्यावेळी जे योग्य वाटलं ते मी केलं, पण यामध्ये मी हर्षितचा विचार केला नाही, कारण ती वेळच तशी होती. आता वल्लरी जेव्हा हे ऐकते तेव्हा ती तेजाला मिठी मारते आणि म्हणते की तेजाताई, खरं सांगू, आधी मला तुमचा राग आला होता,
पण आता मात्र माझ्या मनात तुमच्याबद्दल रिस्पेक्ट आणखीच वाढलाय. तितक्यात वल्लरीला श्वेताचा फोन येतो आणि श्वेता वल्लरीला सांगू लागते की वल्लरी, तुला जी शंका होती ती खरी ठरलीये. मी आता या ठिकाणी आलीये जिथे तू मला पाठवलं. आता बाकीचं मी तुला आल्यावर सांगते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते, श्वेताताई, खूप चांगली बातमी दिली आहे तुम्ही. आता तुम्ही एक काम करा, आजच्या दिवस इंद्रायणीकडेच थांबा आणि आराम करा आणि उद्या सकाळी इकडे या. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.